लोकमत मुंबई। सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि त्यांचं शिष्टमंडळ आज मातोश्रीवरती आलेलं आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांना भेटायचं होतं। नेमकं का भेटायचं होतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडे। त्या सकाळपासूनच मातोश्रीच्या दारावरती आहेत। तुम्ही इथे शिष्टमंडळ घेऊन आलेले आहेत, काय कारणाचे तुम्ही इथे आलेला आहात? मराठा समाजाचा प्रश्न गेल्या 10 महिन्यापासून ज्वलंत झालेला आहे। त्याच अनुषंगाने आम्ही 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार साहेबांशी अर्धा तास चर्चा केली। आम्ही असा ठरवलेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने की प्रत्येक विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले होते ओबीसीतून यांच्या स्पष्टता येत नाही। या स्टेजवर जाते वेगळं बोलते, दुसऱ्या स्टेजवर वेगळं बोलते। मराठा ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी यांची भूमिका नेमकी जाहीर करावी या आशयाचे आम्ही निवेदन प्रत्येक राजकीय पक्षांना आम्ही देणार आहोत। त्याच अनुषंगाने आज आम्ही मुंबई येथे मातोश्रीच्या बाहेर सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी निवेदन घेऊन आलो होतो। पण आज आम्ही 10 वाजल्यापासून मातोश्रीच्या बाहेर आहेत। आताच कळलं की आता जे गाड्याचा तापा गेला त्याच्यामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तिकडे गेलेले आहेत। पण जर आमची भेट जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी नाकारली तर आम्ही आमचे वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जाऊन आमचं म्हणणं मांडू। कारण की छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आणि सर्वात आवडीचा जिल्हा, त्या जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहोत आणि बाळासाहेबांपुढे आम्ही आमचं घराणं मांडू। तुम्ही इतर कुठल्या राजकीय पक्षांना मुंबईत भेटणार आहात? आम्ही असं ठरवलेलं आहे प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी विरोधी पक्ष असो किंवा दुसरा कोणताही पक्ष असो वेळ न घेता, म्हणजे सर्वात महत्वाचं सांगतो कोणाचाही आम्ही पवार साहेबाचा वेळ घेतला नव्हता। आज मातोश्रीवरती बी आम्ही वेळ घेतला नव्हता। वेळ घ्यायला आम्ही काय कोणाचे त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते किंवा आम्हाला स्वतःच्या फायली मंजूर करायच्या नाही। समाजाचा प्रश्न ज्वलंत आहे। ओबीसी मराठा वाद मराठवाड्यामध्ये एवढा पेटला की ओबीसी आणि मराठा मोवतीला सुद्धा एकमेकाच्या जात नाही। सलोख्याने राहणारा समाज राजकीय लोकांमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं विद्रुत आणि दुश्मनी लागलेली आहे। कोणाच्या लग्नात सुद्धा कोणी जात नाही। ही सगळी परिस्थिती राजकीय पक्षामुळे झाल्यामुळे आम्ही यांना जाब विचारण्यासाठी दिसेल तिसे घरी असो किंवा कार्यालयात असो त्यांच्या धडकणारा वेळ न घेता। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत मुंबई। छत्रपती संभाजीनगरला येऊन माझ्या गावात आखून म्हणतात शेतकऱ्याला की बाबा हो मी तुमचा कैवारी। आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो, या साहेबांनी आम्हाला 10 वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या समोर ते निघून गेले, आम्हाला वेळ दिला नाही। याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे, 100% मराठा विरोधी आहे। वेळ आम्ही घेतला नव्हता, आम्ही कुणाचाही वेळ घेत नाही। वेळ घेतल्यावर हे लोक भेटत नाही। परवाही आमचं असंच झालं, रामा हॉटेलमध्ये साहेब आले, पवार साहेब, त्यांनाही आम्ही फोर्स केला। त्यांनी सकाळचा टाइम सांगितला, आम्ही म्हटलं नाही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही, आम्हाला आमचा वेळ पाहिजे। त्या माणसांनी आज देशातला सगळ्यात मोठा नेता, त्या माणसांनी आम्हाला 30 मिनिटं वेळ दिला। बरोबर, आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आम्ही इथपर्यंत आलो होतो। त्यांनी आम्हाला सकाळी सांगायचं की बाबा हो तुम्ही इथं थांबू नका, मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही। यांनी प्रत्येक 10-20 मिनिटाला आम्हाला निरोप दिला, तुम्ही कशाला आले, तुम्ही काय करताय, आणि शेवटी आता आमच्या समोर निघून गेले। त्यांनी आम्हाला डुंकूनही बघितलं नाही। आता भूमिका तुमच्या काय होणार? आम्ही इथून डायरेक्ट सन्माननीय स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट यांच्या समाधीस्थळी जाऊन आम्ही हिंदू हृदय सम्राटांकडे आम्ही तिथं आमचं म्हणणं मांडणार आहे आणि हे सकल मराठा समाजाचं निवेदन आम्ही तिथं ठेवणार आहे। आणि आज आम्हाला एवढं स्पष्ट झालेलं आहे की मातोश्री ही मायेची सावली होती हिंदूंसाठी, पण आज मराठा समाजाची अवस्था एवढी बिकट असताना 300च्या वर मुलांनी आत्महत्या केलेली, तेच म्हणणं आम्ही साहेबांकडे मांडायला आलो होतो। शरद पवार साहेबांचा बी आम्ही वेळ घेतलेला नव्हता। इथून पुढे आम्ही कोणाही नेत्याचा वेळ घेणार नाही। मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही असंच भेटू असं आम्ही जाहीर केलं होतं। कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोण्याच पक्षप्रमुखाचा वेळ घेणार नव्हतो, कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते नव्ह कोण्या पक्षाचे, आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही। आमचे लेकरं मरताय, 300च्या वर आत्महत्या झाल्यात बांधवांनो। आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे, ओबीसी मराठा वाद रोज मारामाऱ्या होत्यात, कारण की हा राजकारणामुळे होतात। आज आम्हाला इथं 10 वाजल्यापासून बसून ठेवलंय, असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती, खात्री होती. छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे म्हणून आम्हाला एवढी खात्री होती की इथं आम्हाला वेळ भेटेल. पण आमची निराशा झाली. आता आम्ही इथून निघणार आणि बाळासाहेबाच्या समाधी स्थळी जाऊन आमचं म्हणणं तिथं मांडणार आहोत. आम्ही आज याच्या अगोदर आम्ही सन्माननीय शरद पवार साहेबांचा वेळ न घेता भेट घेतली पोलीस डिपार्टमेंटला. तिथं विचारा, सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला. यांनी वेळ दिला नाही. सोडून द्या, बाळासाहेब आमचे आहेत. बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत. आम्ही त्यांना भेटायला आता समाधी स्थळी जाणार आहोत. आणि याच्यानंतर मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांचा सुद्धा वेळ न घेता आम्ही तिथं जाऊन भेटणार आहोत. आपके सामने उद्धव ठाकरे गए लेकिन आपको मुलाकात नहीं दी, क्या आप नाराज हो गए? नाराज बोल तो क्या करेंगे? 10 बजे से बैठे हुए ना. अरे आदमी है हम भी. अरे यांना और कॉन्फिडेंस झाला. इनको लग रहा है कि जो आंदोलन चालू है मराठा, इसके सब ये मलिदा खाने को बैठे हुए हैं. इनको ऐसा लग रहा है क्योंकि हमारे आंदोलन इतने हमारा कष्ट गौर गरीब कष्टकरी लोगों ने जो मराठा समाज ने जो आंदोलन खड़ा किया उसका सबसे ज्यादा फायदा विरोधी को हुआ है. इनका बंद पड़ने वाले पक्ष हमने चालू किया, हमारे आंदोलन के वजह से चालू हुए. लेकिन इनको अभी ऐसा लग रहा है कि हमने इनको देखा क्या नहीं देखा क्या. वातावरण ऐसा बना है कि हमको ही वोटिंग मिलेंगी. लेकिन उस भ्रम में मत रहिए, उस भ्रम में मत रहिए. आप मीडिया के सामने मैं बोलता हूँ क्योंकि उस भ्रम में मत रहिए. मराठा खड़ा तो सबसे बड़ा, हम आपको भी आपकी औकात पे ला सकते हैं क्योंकि हम मराठा समाज के प्रतिनिधि बोल के यहाँ आए थे. लेकिन उद्धव ठाकरे साहब ने हमारे तरफ देखा तक नहीं. इसलिए हमारे हिंदू हृदय सम्राट उनके पास हम जाएंगे, उनके समाधि स्थल पे हम जाके दर्शन लेके उनका आशीर्वाद लेंगे. एक बाईट चोपल करो लाईव्ह रोलिंग रोल काय उमेश रोल आवाज होता. मातोश्रीच्या बाहेर आज मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन आले होते. त्यांची भेट जी आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झाली नाही, त्यामुळे काहीसे नाराज झालेले आहेत. ते कोणत्या मागणीसाठी आले होते आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. काय कारण आहे की इथे तुम्ही सकाळपासूनच उभे होतात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आला होता? आम्ही सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की सर्व पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका जाहीर करावी. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाजाने 3 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांचा वेळ न घेता आम्ही त्यांना भेटलो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला अर्धा तास दिला. त्याच अनुषंगाने प्रत्येक विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो यांना आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं. तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणासाठी तुमची बाजू जाहीर करा. त्याच निमित्ताने आम्ही आज मातोश्रीवरती सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आलो होतो. मोठ्या आशेने आलो होतो, पण आमची आज निराशा झाली. आज आम्हाला कळलं आज जर बाळासाहेब असते तर आम्हाला असं सन्मानाने मध्ये बोलवलं असतं, मायेने कुरवळलं असतं, कारण की छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही आलेलो होतो. पण आज आमची निराशा झाली. आता आम्ही इथून डायरेक्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळीचं दर्शन घेणार आणि आमचं घरानं तिथं आम्ही मांडणार. तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही इथे आलंच मात्र तुमची भेट झाली. भेट दिली. आम्ही 10 वाजेपासून आलेलो आहे. साहेबांनी मधून निरोपावर निरोप येत होते. आमच्याही अपेक्षा वाटल्या बा साहेब भेटताय आहे अवेलेबल. परंतु आता आमच्या समोर त्यांच्या गाड्या गेल्या. त्यांनी आमच्याकडे डुंकूनही नाही बघितलं. मग आम्हाला थांबवायचं कशाला? आणि तुम्ही समजता काय? तुम्ही मराठा आंदोलनावर तुम्ही तुमची शिपोळी बांधणार आहे? अहो तुम्ही आमच्या शहरात येऊन आमचं सासूड आमच्या शेतकऱ्याला दाखवता. हे तुमचं प्रेम आहे का शेतकऱ्यावरचं? तुमच्या दारी आलेला पाहुणा तुम्ही पावसात उभा करता, हे प्रेम आहे का तुमचं शेतकऱ्याचं? तुमच्या चॅनल थ्रू मी सांगतो उद्धव ठाकरे साहेबाला संभाजीनगरमध्ये पाय ठेवू देणार नाही. आम्ही पाय ठेवू देणार नाही. तुमचं पुढचं नियोजन कसं आहे? पुढचं नियोजन आम्ही आता बाळासाहेबच्या तिथं आम्ही जाऊन तिथं निवेदन देऊन आम्ही पाय पडून आम्ही निघून जाणार. आपण पाहतोय की या सर्व सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट जी आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली नाही, त्यामुळे काहीशी नाराज झालेले शिष्टमंडळ जे आहे ते आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाणार आहे. तिथे त्यांना आदरांजली वाहतील आणि त्यांचं म्हणण्याचं जे निवेदन आहे ते निवेदन तिथे ठेवतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि त्यांचं शिष्टमंडळ आज मातोश्रीवरती आलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांना भेटायचं होतं. नेमकं का भेटायचं होतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडं. त्या सकाळपासूनच मातोश्रीच्या दारावरती आहेत. तुम्ही इथे शिष्टमंडळ घेऊन आलेलं आहेत. काय कारणाचे तुम्ही इथे आलेला आहात? मराठा समाजाचा प्रश्न गेल्या 10 महिन्यापासून ज्वलंत झालेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार साहेबांशी अर्धा तास चर्चा केली. आम्ही असा ठरवलेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने की प्रत्येक विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो यांनी जे आम्हाला आश्वासनं दिले होते ओबीसीतून यांच्या स्पष्टता येत नाही. या स्टेजवर जाते वेगळं बोलते, दुसऱ्या स्टेजवर वेगळं बोलते. मराठा ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी यांची भूमिका नेमकी जाहीर करावी या आशयाचे आम्ही निवेदन प्रत्येक राजकीय पक्षांना आम्ही देणार आहोत. त्याच अनुषंगाने आज आम्ही मुंबई येथे मातोश्रीच्या बाहेर सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी निवेदन घेऊन आलो होतो. पण आज आम्ही 10 वाजल्यापासून मातोश्रीच्या बाहेर आहेत. आताच कळलं की आता जे गाड्याचा तापा गेला त्याच्यामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तिकडे गेलेले आहेत. पण जर आमची भेट जर उद्धवजी ठाकरे साहेबांनी नाकारली तर आम्ही आमचे वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी जाऊन आमचं म्हणणं मांडू. कारण की छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आणि सर्वात आवडीचा जिल्हा, त्या जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहोत आणि बाळासाहेबापुढे आम्ही आमचं घराणं मांडू. तुम्ही इतर कुठल्या राजकीय पक्षांना मुंबईत भेटणार आहात? आम्ही असं ठरवलेलं आहे प्रत्येक 2 ते 3 दिवसांनी विरोधी पक्ष असो किंवा दुसरा कोणताही पक्ष असो वेळ न घेता, म्हणजे सर्वात महत्वाचं सांगतो कोणाचाही आम्ही पवार साहेबाचा वेळ घेतला नव्हता. आज मातोश्रीवरती बी आम्ही वेळ घेतला नव्हता. वेळ घ्यायला आम्ही काय कोणाचे त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते किंवा आम्हाला स्वतःच्या फायली मंजूर करायच्या नाही. समाजाचा प्रश्न ज्वलंत आहे. ओबीसी मराठा वाद मराठवाड्यामध्ये एवढा पेटला की ओबीसी आणि मराठा मोवतीला सुद्धा एकमेकाच्या जात नाही. सलोख्याने राहणारा समाज राजकीय लोकांमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं विद्रुत आणि दुश्मनी लागलेली आहे. कोणाच्या लग्नात सुद्धा कोणी जात नाही. ही सगळी परिस्थिती राजकीय पक्षामुळे झाल्यामुळे आम्ही यांना जाब विचारण्यासाठी दिसेल तिसे घरी असो किंवा कार्यालयात असो त्यांच्या धडकणारा वेळ न घेता. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. छत्रपती संभाजीनगरला येऊन माझ्या गावात आखूड घेऊन म्हणतात शेतकऱ्याला की बाबा हो मी तुमचा कैवारी. आज आम्ही शेतकऱ्याची मुलं इथं आलो. या साहेबांनी आम्हाला 10 वाजेपासून बसून ठेवलं आणि आता आमच्या समोर ते निघून गेले. आम्हाला वेळ दिला नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे साहेब मराठा विरोधी आहे. 100% मराठा विरोधी आहे. वेळ आम्ही घेतला नव्हता. आम्ही कुणाचाही वेळ घेत नाही. वेळ घेतल्यावर हे लोक भेटत नाही. परवाही आमचं असंच झालं. रामा हॉटेलमध्ये साहेब आले, पवार साहेब, त्यांनाही आम्ही फोर्स केला. त्यांनी सकाळचा टाइम सांगितला. आम्ही म्हटलं नाही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही, आम्हाला आमचा वेळ पाहिजे. त्या माणसांनी आज देशातला सगळ्यात मोठा नेता त्या माणसाने आम्हाला 30 मिनिटं वेळ दिला. बरोबर. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आम्ही इथपर्यंत आलो होतो. त्यांनी आम्हाला सकाळी सांगायचं की बाबा हो तुम्ही इथं थांबू नका, मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. यांनी प्रत्येक 10-20 मिनिटांना आम्हाला निरोप दिला. तुम्ही कशाला आले, तुम्ही काय करताय, आणि शेवटी आता आमच्या समोर निघून गेले. त्यांनी आम्हाला डुंकूनही बघितलं नाही. आता भूमिका तुमच्या काय होणार? आम्ही इथून डायरेक्ट सन्माननीय स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट यांच्या समाधीस्थळी जाऊन आम्ही हिंदू हृदय सम्राटांकडे आम्ही तिथं आमचं म्हणणं मांडणार आहे आणि हे सकल मराठा समाजाचं निवेदन आम्ही तिथं ठेवणार आहे. आणि आज आम्हाला एवढं स्पष्ट झालेलं आहे की मातोश्री ही मायेची सावली होती हिंदूंसाठी. पण आज मराठा समाजाची अवस्था एवढी बिकट असताना 300च्या वर मुलांनी आत्महत्या केलेली, तेच म्हणणं आम्ही साहेबांकडे मांडायला आलो होतो. शरद पवार साहेबांचा बी आम्ही वेळ घेतलेला नव्हता. इथून पुढे आम्ही कोणाही नेत्याचा वेळ घेणार नाही. मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही असंच भेटू असं आम्ही जाहीर केलं होतं. कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोण्याच पक्षप्रमुखाचा वेळ घेणार नव्हतो. कारण की आम्ही त्यांचे कार्यकर्ते नव्हतो कोण्या पक्षाचे. आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही. आमचे लेकरं मरताय. 300च्या वर आत्महत्या झाल्या बांधवांनो. आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे. ओबीसी मराठा वाद रोज मारामाऱ्या होत्यात कारण की हा राजकारण्यामुळे होतात. आज आम्हाला इथं 10 वाजल्यापासून बसून ठेवलंय. असं वाटलं मातोश्री मायेची सावली हिंदू हृदय सम्राट
यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातोश्रीची आम्हाला आस होती, खात्री होती. छत्रपती संभाजीनगर बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे म्हणून आम्हाला एवढी खात्री होती की इथं आम्हाला वेळ भेटेल. पण आमची निराशा झाली. आता आम्ही इथून निघणार आणि बाळासाहेबाच्या समाधी स्थळी जाऊन आमचं म्हणणं तिथं मांडणार आहोत. आम्ही आज याच्या अगोदर आम्ही सन्माननीय शरद पवार साहेबांचा वेळ न घेता भेट घेतली पोलीस डिपार्टमेंटला. तिथं विचारा, सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला अर्धा तास वेळ दिला. यांनी वेळ दिला नाही. सोडून द्या, बाळासाहेब आमचे आहेत. बाळासाहेब आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आहेत. आम्ही त्यांना भेटायला आता समाधी स्थळी जाणार आहोत. आणि याच्यानंतर मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांचा सुद्धा वेळ न घेता आम्ही तिथं जाऊन भेटणार आहोत. आपके सामने उद्धव ठाकरे गए लेकिन आपको मुलाकात नहीं दी, क्या आप नाराज हो गए? नाराज बोल तो क्या करेंगे? 10 बजे से बैठे हुए ना. अरे आदमी है हम भी. अरे यांना और कॉन्फिडेंस झाला. इनको लग रहा है कि जो आंदोलन चालू है मराठा, इसके सब ये मलिदा खाने को बैठे हुए हैं. इनको ऐसा लग रहा है क्योंकि हमारे आंदोलन इतने हमारा कष्ट गोर गरीब कष्टकरी लोगों ने जो मराठा समाज ने जो आंदोलन खड़ा किया उसका सबसे ज्यादा फायदा विरोधी को हुआ है. इनका बंद पड़ने वाले पक्ष हमने चालू किया, हमारे आंदोलन के वजह से चालू हुए. लेकिन इनको अभी ऐसा लग रहा है कि हमने इनको देखा क्या नहीं देखा क्या. वातावरण ऐसा बना है कि हमको ही वोटिंग मिलेंगी. लेकिन उस भ्रम में मत रहिए, उस भ्रम में मत रहिए. आप मीडिया के सामने मैं बोलता हूँ क्योंकि उस भ्रम में मत रहिए. मराठा खड़ा तो सबसे बड़ा, हम आपको भी आपकी औकात पे ला सकते हैं क्योंकि हम मराठा समाज के प्रतिनिधि बोल के यहाँ आए थे. लेकिन उद्धव ठाकरे साहब ने हमारे तरफ देखा तक नहीं. इसलिए हमारे हिंदू हृदय सम्राट उनके पास हम जाएंगे, उनके समाधि स्थल पे हम जाके दर्शन लेके उनका आशीर्वाद लेंगे. थांबा 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 एक मिनिट चोपल पटकन एक बाईट चोपल करो लाईव्ह रोलिंग रोल काय उमेश रोल आवाज होता. मातोश्रीच्या बाहेर आज मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते शिष्टमंडळ घेऊन आले होते. त्यांची भेट जी आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत झाली नाही, त्यामुळे काहीशी नाराज झालेली आहे. ते कोणत्या मागणीसाठी आले होते आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. काय कारण आहे की इथे तुम्ही सकाळपासूनच उभे होतात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आला होता? आम्ही सन्माननीय मनोज जरांगे पाटलांनी 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की सर्व पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका जाहीर करावी. त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाजाने 3 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांचा वेळ न घेता आम्ही त्यांना भेटलो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला अर्धा तास दिला. त्याच अनुषंगाने प्रत्येक विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो यांना आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं. तुम्ही आमच्या मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणासाठी तुमची बाजू जाहीर करा. त्याच निमित्ताने आम्ही आज मातोश्रीवरती सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आलो होतो. मोठ्या आशेने आलो होतो, पण आमची आज निराशा झाली. आज आम्हाला कळलं आज जर बाळासाहेब असते तर आम्हाला असं सन्मानाने मध्ये बोलवलं असतं, मायेने कुरवळलं असतं, कारण की छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही आलेलो होतो. पण आज आमची निराशा झाली. आता आम्ही इथून डायरेक्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळीचं दर्शन घेणार आणि आमचं घरानं तिथं आम्ही मांडणार. तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही इथे आलं मात्र तुमची भेट झाली. भेट दिली. आम्ही 10 वाजेपासून आलेलो आहे. साहेबांनी मधून निरोपावर निरोप येत होते. आमच्याही अपेक्षा वाटल्या बा साहेब भेटताय आहे अवेलेबल. परंतु आता आमच्या समोर त्यांच्या गाड्या गेल्या. त्यांनी आमच्याकडे डुंकूनही नाही बघितलं. मग आम्हाला थांबवायचं कशाला? आणि तुम्ही समजता काय? तुम्ही मराठा आंदोलनावर तुम्ही तुमची शिपोळी वाजणार आहे? अहो तुम्ही आमच्या शहरात येऊन आमचं सासूड आमच्या शेतकऱ्याला दाखवता. हे तुमचं प्रेम आहे का शेतकऱ्यावरचं? तुमच्या दारी आलेला पाहुणा तुम्ही पावसात उभा करता. हे प्रेम आहे का तुमचं शेतकऱ्याचं? तुमच्या चॅनल थ्रू मी सांगतो उद्धव ठाकरे साहेबाला संभाजीनगरमध्ये पाय ठेवू देणार नाही. आम्ही पाय ठेवू देणार नाही. तुमचं पुढचं नियोजन कसं आहे? पुढचं नियोजन आम्ही आता बाळासाहेबच्या तिथं आम्ही जाऊन तिथं निवेदन देऊन आम्ही पाय पडून आम्ही निघून जाणार. आपण पाहतोय की या सर्व सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट जी आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झाली नाही, त्यामुळे काहीशी नाराज झालेले शिष्टमंडळ जे आहे ते आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाणार आहे. तिथे त्यांना आदरांजली वाजेल आणि त्यांचं म्हणण्याचं जे निवेदन आहे ते निवेदन तिथे ठेवतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि त्यांचं शिष्टमंडळ आज मातोश्रीवरती आलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांना भेटायचं होतं. नेमकं का भेटायचं होतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडनं. त्या सकाळपासूनच मातोश्रीच्या दारावरती आहेत. तुम्ही इथे शिष्टमंडळ घेऊन आलेले आहेत, काय कारण